नमस्कार ट्रेडर, मराठी ट्रेड गुरुमध्ये आपलं स्वागत. काल ज्यांनी लेवल पाळले असतील आणि लेवलनुसार ज्यांनी काम केलं असेल त्यांना आज नक्कीच चार पैसे मिळाले असतील निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये. कारण मार्केट आज बऱ्याच दिवसानंतर एक चांगलं वर गेलं आहे. म्हणजे तसं गॅपडाऊन ओपन झालं. गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर मग पुन्हा मार्केटने 9:20 वरची दिशा धरली. तर आपण काल म्हटलं होतं तुम्हाला मी की बाबा ज्यावेळेस की 22,900 तोडलं जाईल आणि 22,900 तोडलं जाईल तेव्हा मार्केट खाली येईल. परंतु आज ओपनिंगच आज सकाळची ओपनिंग ही 22,800च्या खाली झाली. 22,800च्या खाली झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी मार्क केलं होतं कालचे मग तुम्ही पहा, आपण ज्या ठिकाणी मार्क केलं होतं तिथून 22,850 पासून मार्केट पुन्हा वरच्या दिशेने निघालं. परंतु काल मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे 2-3 ठिकाणं आहेत, कोणते, हे एक दिसत असेल हे मार्क केलेला ॲरोवालेला, हा एक, हा म्हणजे हे सेलर्सचंच ठिकाण आहे. आणि आज हे मार्केट की 23,000च्या आसपास गेलं. त्या ठिकाणी 23,050पर्यंत गेलं आणि तिथून पुन्हा मार्केट खालच्या दिशेने, कारण सेलर्स पुन्हा ॲक्टिव्ह झाले. काल मी म्हटलं होतं तुम्हाला की 23,000 तोडल्यानंतर आपल्याला 23,100ची वाट पाहिजे आणि 23,000 जर 100 तोडलं तर आपल्याला वरच्या दिशेने जायला काही हरकत नाही. परंतु आज 23,100 त्यांनी तोडलं नाही. 23,000चं हे तोडलं, त्या ठिकाणी पुन्हा सेलर ॲक्टिव्ह झाले. सेलर्सनी पुन्हा मार्केट खाली आणलं आहे आणि 22,914वर आज मार्केट बंद झालं आहे. अशा परिस्थितीमध्ये की उद्या काय होईल? उद्या पुन्हा बुल ताकदीने याच्यामध्ये उतरतील का? मार्केटवर घेऊन जातील का? ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं शोधण्यापेक्षा की उद्या आपल्याला ट्रेड कसा करायचा आहे आणि ट्रेड करताना कमी ट्रेडमध्ये 2 पैसे कसे कमवायचे ह्याकडं आपण लक्ष द्यायचं आहे. उद्या बारकाईने बघा. मी आज पुन्हा हे रेखाटन जे रेखाटलेलं आहे हे रेखाटन बारकाईने तुम्ही समजून घ्यावं, कारण याच्यामधून तुम्हाला बरीच माहिती ट्रेड करण्यासाठी कामी येते. कधी काय होतं आहे, उद्या शक्यतो मार्केट चांगल्या पद्धतीने जर ओपनिंग उद्या झाली तर एखाद्या वेळेस आज गॅप डाऊन झाला तर उद्या एखाद्या वेळेस 150-60 पॉईंटनी म्हणजे गॅपअपही ओपन होऊ शकतं, असं काही नाही. परंतु काही असो, आपल्याला उद्या एक काम करायचं आहे की आपल्याला सी साईडला केव्हा जायचं आहे. सी साईडला आपल्याला केव्हा जायचं आहे की 22,970 नीट लिहून घ्यायचं. 78 आलं आहे ते ह्याच्यामध्ये, पण 22,970, 78, 80 ठीक आहे. ह्या 2-3 पॉईंट 22,978, 80 ह्याच्यावर एक ग्रीन कॅन्डल झाली. ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला की आपल्याला 23,100पर्यंतचा पहिला आपल्याला टार्गेट असेल. 23,100 तोडलं तर आपल्याला वरच्या साईडला जायला पुन्हा काही हरकत नाही. आता आपल्याला उद्या एक भीती आहे की उद्या जर 22,800 जर तोडलं ना, तर 22,800 तोडलं तर मार्केट पुन्हा खालच्या दिशेकडं जाईल. उद्या थोडी चिंता वाटते, कारण टेरिफ वॉर हे ते सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यातच मार्केट खालीवर होतं आहे सध्या. तर उद्या एक लक्षात घ्या, उद्या 22,850 याच्याखाली जर एक रेड कॅन्डल झाली आणि रेड कॅन्डलचा लो तोडला तर आपल्याला 22,800 आणि 22,800 तोडलं तर आपल्याला 22,700 22,700पर्यंत आपल्याला टार्गेट भेटेल आणि त्या खाली आपल्याला जास्तीत जास्त आणखी टार्गेट भेटू शकेल. हा झाला निफ्टीचा विषय. आता बँक निफ्टीमध्ये काय होतं आहे, कारण बँक निफ्टी आज चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स केला आहे त्यांनी. बँक निफ्टीने म्हणजे आज ज्यांनी लेवल पाळले असतील त्यांनी चांगल्या पद्धतीने पैसे कमावले असतील आज. तर आजचं रेखाटन मी हे करून ठेवलेलं आहे.
काल मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं होतं की काल आज बी ओपनिंग हे चांगलीच म्हणजे की 48,850च्या खाली ओपनिंग झाली आणि आज बंद झाली आहे बँक निफ्टी 49,519. आपल्याला ट्रेड करताना आता उद्या बँक निफ्टीमध्ये एकच पाहायचं आहे की 49,700 वर एक ग्रीन कॅन्डल झाली. ग्रीन कॅन्डलचा आहे सोडलं तर आपल्याला वरच्या दिशेने जायला काही हरकत नाही आणि आपल्याला कसेही 100-200 पॉईंटचे हे भेटेल. 49,700च्या नंतर मग 50,000पर्यंत आपण सरळ जाऊ शकतो आणि 50,000ही तोडलं तर मग आपल्याला वरच्या दिशेने जायचं आहे. लेवल लक्षात ठेवा, लेवल अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता मी ह्या ठिकाणी थोडेसे हे करतो आहे म्हणजे मोठी लेवल देतो इथं की इथं खालच्या साईडसाठी की 49,250चे. परंतु जे स्कॅल्पर ट्रेडर आहेत जे स्कॅल्पर ट्रेडर आहेत त्यांनी 49,360 ही तोडलं तरी मला वाटतं की पुढच्या दिशेने जायला त्यांना जे रिक्सी ट्रेडर आहेत त्यांनी काही हरकत नाही. आणि मग 49,250 तोडलं तर जे की सावध पद्धतीने ट्रेड करते त्यांच्यासाठी 49,250च्या खाली एक रेड कॅन्डल झाली. रेड कॅन्डलचा लो तोडला तर आपल्याला थेट 49,000चं एक पहिलं टार्गेट आहे आणि 49,000 ही तोडलं तर मग 48,850चं हे दुसरं टार्गेट आहे आणि तेही तोडलं तर मग 48,700चं एक टार्गेट आहे आणि त्याच्याखाली मग आपल्याला 48,500पर्यंत रन होऊ शकतो. हे बारकाईने लक्षात घ्या. तुम्हाला मी आणखी एकदा सांगतो की जर पुढच्या दिशेने म्हणजे खालच्या दिशेने मार्केट जे रिक्सी ट्रेडर आहेत त्यांनी 49,360च्या खाली मग चालायला काही अडचण नाही. परंतु जे सावध पद्धतीने ट्रेड करतात त्यांच्यासाठी की 49,250च्या खाली एक रेड कॅन्डल झाली. रेड कॅन्डलचा लो तोडला तर आपल्याला पुट साईडला जायचं आहे. पुट साईडला जाताना आपल्याला पहिलं टार्गेट थेट 49,000चं असेल आणि 49,000 ही तोडलं तर मग आपल्याला दुसरं टार्गेट हे 48,850चं असेल आणि 48,850ही तोडलं तर मग 48,700पर्यंत आणि 48,700 पडलं तर मग 48,500चं. हे झालं बँक निफ्टीचा विषय. मित्रांनो, इथून म्हणजे मराठी ट्रेड गुरु तुम्हाला कुठलेही कॉल टिप्स देत नाही. पेडमध्ये आपले कुठलेही पेड चॅनल नाही आणि शेअर मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा गुंतवणूक कराल त्या गुंतवणुकीसाठी तर तुम्ही तुमचे जे की आर्थिक सल्लागार आहेत त्यांच्याशी चर्चा करून गुंतवणुकीमध्ये म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूक करायला पाहिजे. मला जेवढं कळतं, मला जेवढा या मार्केटमधलं थोडंफार ज्ञान आहे ते वाटण्याचा मी प्रयत्न करतो. मराठी माणसाला मार्केटमध्ये स्थान मिळावं आणि तो स्थिरावावा यासाठी खरे तर हे मराठी ट्रेड गुरूचा प्रयत्न आहे. त्यामुळं मराठी ट्रेड गुरूचे जे लेवलचे व्हिडिओ येतात ते व्हिडिओला लाईक करत जा, ते फॉरवर्ड करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा. म्हणजे जास्तीत जास्त पद्धतीने आपल्याला आणखी मला उत्साह येईल हे व्हिडिओ टाकायला आणि तुम्हालाही माहिती होत जाईल. राहिला प्रश्न, अनेकांचे प्रश्न असे काहींनी मला सांगितलं की बाबा की कॅन्डलस्टिकच्या बाबतीत माहिती द्यायला सुरुवात करा. मी एक कॅन्डलस्टिकच्या बाबतीत तुम्हाला माहिती देणार आहे किंवा की मोरूबोझो कशाला म्हणतात, शूटिंग स्टार कशाला म्हणतात, मर्डर कशाला म्हणतात. हे ज्या एक कॅन्डलचे 1.5 मिनटाचे या 2-2 मिनटाचे एक व्हिडिओ मी लवकरच तयार करत आहे. त्याच्यावर काम चालू आहे आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये की ती कॅन्डल आल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात, त्या कॅन्डलमुळं की नेमकं मार्केट कुठल्या दिशेने जातं ही सविस्तर माहिती अवघ्या 1.5 ते 2 मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. ते व्हिडिओ पाहायला विसरू नका. 2 दिवसात ते व्हिडिओ अपडेट होतील. 2 दिवसामध्ये रोज एक व्हिडिओ आपल्याला टाकला जाईल कॅन्डलस्टिकचा आणि कॅन्डलस्टिकचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. चला तर मग उद्या लेवल पाळा, लॉस टाळा. धन्यवाद. पुन्हा भेटू. व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉरवर्ड करा. धन्यवाद.